नाही नाही हे या बांधावर नाही वळून देणार. आता जसे बांध त्या बांधानुसार नाही करायचं. नकाशाची जशी बांध चालल्या विषयी आहे का तुम्ही नकाशात आता त्याच्यात मला सांगा अंतर आहे का ह्या बांधा जसं मॅडम तुम्ही म्हणले ना आता मोजणीचं थोडं इकडे तिकडे होईल तसं अंतर तर थोडं इकडे तिकडे होईल. होईल ना आता त्यांना ते पण त्यांचं पण मान्य आहे पण फारच तुम्ही जे म्हणता इथून सरळ इथून सरळ असं तुम्ही जर म्हणत असाल ऐकून घे सर्वे नंबर आहे ना सर्वे नंबर हा सरळ नाही हा सर्वे नंबर असा आहे मग हा शेवट असाच होणार आहे ना. तुम्ही लय हुशार आहेत आम्हाला माहिती आहे पण जे आम्ही जे जुनं म्हणतोय ना बोलतोय ना हे लोक सांगायचे लहान आहे आम्हाला माहिती आहे पेपर ते लोक ते मॅडम पुढे आज सगळं पेपरला आता ते म्हणतात ना आम्ही तयार आहे आणि तू म्हणतो तर तुझं वाचूनच आमचंच नुकसान करीत असेल तर मग आम्हाला नाही मान्य ती समजलं का आम्हाला दाबीता तुम्ही दुसरं काय करता. अरे दाबिता म्हणजे काय तुम्ही आख्या दाबलं तर दाबलं तुम्ही आमच्या अहो शेठ ही खून टाकली ना हिच्यावर 17 गुंठे 34चा गट जास्त आहे. मी अजून सांगतो एवढे जण आहेत नाही तर ज्यावेळेस सरकारी मोजणी करायची का खाजगी मोजणी मी आता तयारी खाजगी मोजणी करायची का लगेच आणायचे तर आणचं बोलवा बाबळे चला बोलवा बाबळे तुम्ही तुमचा नंतर झाले आता झालं हे मान्य आहे काही या खुनावरती आणि याच्यात जशी दिशा ते नाही मान्य बनवा ते मॅडम म्हणते जसा बांध आहे त्या बांधाच्या इकडचा आणि इकडचा नंतर पण आहे ना मोजणी झाली की सगळ्यांनी सामंजस्याने माझ्या बाजूला बघू तो बोलतो की द्यायला तयार आहे तुम्ही द्या मी बोलणार नाही ते बोलणार आता बघा आम्ही रस्ता करून देणार आम्ही जाणार मोजणे तुमच्या इथे महिन्या 2 महिन्यांनी कधी मी तुम्हाला काय म्हटलं तो सामंजस्याचा विषय भाऊ तू याकडे सरले 4 गुंठे पण त्यांनी मोजणी मागवायला पाहिजे ना दोघांची मोजणी आली पाहिजे ते मागवत नाही नुसते आमच्याच मोजणी बसतात तुम्ही पण मागवा तुम्ही काय आमच्या असं नाही दोघांनी मागवायचं तुम्हाला चोर नाही काहीतरी म्हणून तर मोजणी नाही मागते तुम्ही टाकतीच नाही नुसते म्हणते पहिले इथलं घ्या मशीनवाला बोलवा चला बोलवा इकडे पुढे चला हे पहिलं करून घ्या जे वाद्य ते कुठे मोजले का जेसीबी बोलवा ते साफ करायला पहिले मशीन बोलवा ना मशीन काढू द्या मालक स्वतः आहे ना नाही ना तो धरील ना तो मालक मतलब साहब ये दफ्तर रानको शेट सेंटर कुठे आहे खून दाखवा सगळ्यांना दोन मालकाचे हस्ते दिले बरं का 12 फूट जरा 12 फूट जरा तिकडे 12 फूट जरा तिकडे खूप पर्यंत सापडले हे फक्की मारलेली खून का पक्की मारले खून हा जरा हे बघा सेंटर जरा खाली खाली करा खाली जरा छोटू शेट खाली जरा थांबा 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 हे खाली तर सर्व काढावं लागतं पुढं ए जीसीबी टाकले का असं पुढे गेल ते काढ त्यात पण काढ तिथं पुढे पुढे बघ ते काय ते फक्की टाकली का ते पहिले ती खून करून घे तू घाली हे घ्यायचं तर मध्ये द्यायचं पेटून
किती पोहोचले हे दाखवा आम्हाला नाही होणार आहे का? आणि काम चालू करा, आमची अडचण नाही. कामाची अजून एक थिअरी सांगतो, हा रोड जर आलकुटी रोडला होता असेल तरच करा, नाही तर तसं स्टप्प राहून द्या. रोड डायरेक्ट पुढं होतं. पुढं करून द्या ना रोड. याच्या पर्यंत केला तुम्ही पुढचा कोण करायचं? नाही टोटल झाला पाहिजे, टोटल रोड इथून रोड डायरेक्ट आलकुटी रोड झाला पाहिजे. तुम्ही काय एकाने वजन ठेवलं माहिती त्याचं काम होणार का? सामान्य शेतकरी आलं कायदेशीर मला लेटर आलं नाही त्याचं काय करायचं? काय ते 12 फुटी ते हा? सातबाऱ्यावर किती नाव आहे, किती जणांना लेटर पोस्ट केले, मला याची पोस्ट माहितीच नाही मॅडम. त्याच्यापासून लपून चाललंय. त्याचं म्हणणे आम्ही पैसे खाल्ले, ज्यांना नोटीस आले त्यांनी पैसे खाल्ले असं त्याचं म्हणणे. अर्ज लावले, आम्हाला पैसे दिले. कोणी काही पैसे खाल्ले नाही. हा ही केस चालली हो, होती इथं. तहसील कार्यालयामध्ये. आपल्याला आदेश आलेला आहे. ठीक आहे. आता तुम्हाला हा आदेश मान्य नसेल तर याच्यावर तुम्ही अपीलला जाऊ शकता. मी त्यांना आता पण त्यांना सांगितलं. आपल्याला जायचं नाही ना, लेटर तुम्ही जे सांगा मला. नाव आहे ना मॅडम, आमचे. एक मिनिट. तुम्हाला मला एक म्हणायचं, सातबाऱ्यावर A to Z किती नाव आहेत, त्यांना किती जण, त्याच्यातल्या किती जणांना तुम्ही लेटर पोस्ट केले याला मला याची मला पोस्ट द्या. सातबाऱ्यानुसार नोटीसचा कोर्स होत नाही. का नाही होत नाही? एक मिनिट. आणा तुम्ही कसं काय घेतले नाव? मेन नाव आमचं नाही घ्यायचं. नावं दिली नाही. मेन नाव माहित. निघाल्यात. हा. ती नाव आहे दिसतात ना तिघा भावांची. जितेंद्र. तिघांपैकी एकाला तरी लेटर पाहिजे होती तिथं. कोणते ते? आम्ही तिघा भावांची नाव तिघा भावांची नावं आहे तिघांपैकी एकाला जर लेटर असतं तर मी काय नसतो बोललो. अरे बाबा जितेंद्र पळसकर आहे ना, त्याच्या नावावर हे खातं ना, कोणतं आता खातं? त्याचे एकटेच आहे ते का? नाही, या त्यांनी पैसे त्याला पैसे या दिले. खात्याचं चाललंय, या खात्याचं अलीकडचं. तिकडचं ना. हा. ते लक्ष्मीबाई विवाह नव्हतं त्याच्या खाली 3 नावं लागलेत ना, ते तिघा मधले आम्ही 2 जण आणि आम्ही 1 जण नाही. ते तिघांपैकी दिलेलं मग आहे व नोटीस. साला तुमचं दाखवा, राहिलं. दाखवा, दाखवा ना. एक मिनिट, एक मिनिट, एक मिनिट. दाखवा. पोच असेल ना. यांचं म्हणणं आहे सगळ्यांना नोटीस दिल्यात ना, हा. पोच द्या मला, विषय संपला. बरोबर. हा, द्या पोच द्या आणि रोडचं काम चालू करा. आणि रोड इथून तर डायरेक्ट आळकुटी रोड पर्यंत झाला तर 4 रोड चालू राहील, नाही तर मी परत जीसीबी आणून काढीन. बरं का, माझ्या याच्यापर्यंत नाही होणार नाही होणार कसं होणार? मी म्हणतो नाही होणार. आमच्या इकडचं तिकडं आम्ही कुठून यायचं? आम्ही कुठून यायचं? 3 ठिकाणी चिरलोय, तुमच्या आम्ही कुठे सोयीसाठी जाऊ? नाही चिरलो. या रोडला आम्हाला कोणी देणार आहे? सोय पाहिजे. एवढ्यासाठी आम्हाला कुठून औषध यायचं? घेईन इथं सगळ्यांसमोर चिठ्ठी लिहून आणि सगळे जबाबदार टाकीन. तुम्ही म्हणताय ना सर्व खातेदारांना पोस्ट दिली, मला पोस्ट दाखवा, नोटीस दिली त्याची पोस्ट दाखवा. यांनी आज यांचे मालिक आहे ऊस बीस यांनी याच्या पुरता रोड केला. आणि आम्ही आम्ही ठेवले कुठून का? आम्ही कुठून यायचं? ठेवले का रस्ते वाट्यात? मग कुठून कसे ठेवलेत ना मला माहितीये. मग तुम्ही नका सांगू. नाही जमणार रे. ज्याकडे जे आयपूर रोडला भेटत रेकॉर्डिंग बाहेर काढीन, असेल तर इथपर्यंत पत्रकारांसमोर आलं सगळे पाहिजे. गोत्यात जातील. हो, तुम्ही धमक्या द्यायचं काम नाही. धमक्या नाही येत, मी त्यांच्याशी बोलतो मॅडम. नाही, माझ्याशी काय बोलू नका. मी तुमच्याशी मी जे बोललो नाही, मी कायदेशीर त्यांच्याशी तेवढं बोललो. हे केलेलं बघा, तुम्हाला मान्य नाही तुम्ही आता, अधिकारी आहेत, मी तुम्हाला आदेश तुमच्याशी मान्य बोलत नाही, मी नाही. त्यांच्याशी नाही, बोलतो. माझ्याशी तुम्हाला काय आदेश बोलू नका. आलाच नाही वाचायला, काय आदेश आलाच नाही तर काय वाचायचं? आवाज खाली करून बोलायचं. माझ्याशी भांडण साहजिक आहे, आलाच नाही आदेश. 3 नाव आहे आमच्या सातबाऱ्याला. आदेश पाठवण्याचं काम कोणाचं आहे? कोणच आहे? तहसील कार्यालयाचं. हा. मग आम्हाला आलाच नाही म्हणून आम्ही तहसीलचा अडवलं. माणूस बोलतो ना, तिथं वजन पडलं, तहसील कार्यालयाला वजन पडलं म्हणून आलं नाही. वजनाचा विषय नाही आमच्या तिघांची प्रामाणिकपणे अडचणी आळकूट रोड पर्यंत होत असेल तर रोड करून घ्या, नाही तर रोड होणार आम्हाला नाही. रोडला नाराजी नाही आमची. आमचं म्हणणं आहे, आळकुटीपर्यंत आमची करा म्हणून तयारी. तहसीलदारला म्हणणं आहे. तहसीलदाराने काय आमचं म्हणणं ऐकलं? आमचं आता जेवढं सँक्शन झालं ना, त्याच्यापेक्षा 2 फीट जे एक्स्ट्रा देतो, हा रोड करून द्या. चला. थोडंपर्यंत घ्या. तुम्ही करणार मध्ये जोडी. कोणती जोडी? खालीपर्यंत कुठं ते जोडी? मोजणी करून सर्वे नंबरचा भाग कुठे येतोय दाखवा. प्रॉब्लेम होता म्हणजे जोरी आडल्यामुळे आम्हाला मोजणी जाणं बंद करून झालं. घ्या, आम्ही सर्वे आता नंबरचा लागत भाग नव्हतं. कुठे काय गरज नव्हती कुठं आम्हाला. नोंद आहे का? नोंद आहे का जुरीची कुठं? रोड पासून तर कुठं रोड पर्यंत जुरी काढा, मी 15 फूट उकरीतो लगेच. आहे ना, काढून दिली. काढा ना. हो बाबा, तुमचं म्हणणं बरोबर आहे, तुम्ही ज्येष्ठ आहेत. कळस रोड पासून तर आळकुट रोड पर्यंत तशी जुरी तयार करा, मी लगेच ओपन करतो. कोणी काढली? कोणी एकट्याने काढली का? मी एकट्याने काढली का? वरती काढलेली दिसली बरं, आता आम्हाला खाली काढलेली दिसली नाही का? सर्वे बांधावरून होऊ द्या ना आता रोड. आता होऊ द्या. होणारच नाही. एकट्या पुरती का सोय होऊ द्या? आम्ही का व्हायला आम्ही लागलो? कुठं यायचं? परत माझ्या नाही होत. म्हणणं आहे तहसीलदार मला साहेबांना. तुम्ही दोन दिलं ना. मला नाही बोलले मग तुम्ही. मला काय माहिती आज यांनी यांची जोडी दिली. आता आम्ही आमच्या वाटणीचं करू का? आमचे रस्ते बघायला चला, पाहून वाटतं. आम्हाला कोणी येऊन दिली? यांना द्यायचे का? आज रोजी आमचं यायचं रस्ता जे त्यांनी बंद केलाय, काय करायचं याच्यावर? द्यायला तयार आहे. कोण देत नाही. आम्ही भावतो का? अरे आम्ही आमच्यावर तहसीलदारला म्हणणं मांडलंय, तहसीलदारनी नाही टाकलं, वजन जाऊ नाही दे ना, टाकलं, वापस तहसीलदारनी दोन वापस नाही द्यायचं. दिला. मी कुठं नाही म्हणतो. होऊ दे मग. आहे ना ते. इथपर्यंत होऊ दे नाही, इथून तिथून रोड जर सपाट खाणार असेल तर इथं रोड करा, नाही तर विषय संप करा. पण आम्हाला कुठे यायला रोड आहे? आम्हाला इकडे यायला रोड कुठे आहे? अरे,
आम्ही वावर पडीत ठेवतो. आम्ही तयार झालो ना. नाही, वावर पडीत ठेवतो तुमच्या बरोबर. आज तुम्ही असं काय मला सांगू? असं काय त्याचं काम नाही. या, सध्याचा प्रत्येक आम्हाला अडचण करतो ना, तर तुम्ही रोड कसं होऊन तुम्ही बघू. ह्या माणसाने मला परवा दिवशी सांगितलं हा रस्ता नांगरून टाकीतो. मी कुठून जायचं हो? 3 ठिकाणी माझे वावर चिरलेत. 12 6 फूट मी द्यायचे आणि मी बाय यायचं का? येऊन तुम्ही करा ना सर्वे नंबरची शेवट. नाही, धमकी दिली आणि बोलत होती. त्यांच्या मालकीचं आहे ते ना. नाही, धमकी दिली आणि बोलत होती. मी बघतो मला. आपण बाहेर हरकत झाली तर लोकांना सांगायला पुढे. आता तुम्ही मला काय म्हणलं, तिला येऊ द्या, मग मी बघतो. काय म्हणलं मला, तिला आले, मी बघतो. काय बघणार तुम्ही? हा? नाही, काय बघणार? म्हणजे आम्हाला रोड ठेवायचा का नाही तिथे? आम्ही असं जायचं. अरे पण हरकत नाही रे बाबा, तू काय रावड होतो फुका नाही, पण तुम्ही वाटत नाही. बरं, हसायला मोकळं का तुम्ही? बरं, सरपंच. पुढे. याला वैयक्तिक अडवणूक नाही. हा रस्ता जर शेवटपर्यंत जात असेल तर माझ्या इकडे येत नाही. हे पुढचंच म्हणा ते मागं. तू समजून नाही. माझं काय म्हणणं आहे की आदेशानुसार आता कारवाई करू द्या. तुमचं काय मुलगी नंतर तुमचं अलीकडे पलीकडे सरकेल. आमचं आता स्वतः नाही मॅडम 8 फूट घ्या पण आता यांना यायला रोड झाला आता आम्ही हळकुट रोड कसं यायचं कुठून यायचं बरं, एक आता मिनिट, हा रोड झाला, पत्रकार आहे, आम्ही दहा आता- लोकं चला तुम्ही अर्ज तिकडून. दिलाय का तिथे? दिलाय मॅडम, अर्ज दिलाय. त्याची नोटीस पण पडेल आता 24 तारखेला आहे. बरं हा. होऊ द्या ना, त्याचा पण खुल्ला करून घेऊ की आपण. आदेश आल्याशिवाय मी उद्या काम मॅडम करणार. एक मिनिट मॅडम. मला का म्हणायचंय, तहसीलदार साहेबांचा असा नियम आहे, तेव्हा अर्जदारापासून जर हा रस्ता जवळ असेल तर त्याला आमचा रस्ता देती नाही. हा रस्ता ओपन झाल्यावर आम्हाला तिकडून रस्ता देणार आहे का? पण मला सांगा उद्या याच्या जर पलीकडे का- काय हा? आहे? याच्या पलीकडे काय गाव आहे? याच्या पलीकडे हा बेल्ल्यातच येते सगळं. पलीकडचा आहे नालकुट रस्ता आहे. पण हा सर्वे नंबर आहे ना. हो, सर्वे मग सर्वे नंबरचा रस्ता खुल्ला करायलाच लागणार आहे आपल्याला. मग तोच आमचं म्हणणं आहे, आताच करून द्या तुम्ही. आदेश नको का त्याला? तो आदेश उद्या तो पण हेच खुल्ला करून देते तुम्हाला. नोटीस आलं ना करून मॅडम पण त्याच्यात तुमच्या पंचनाम्यात जेवढा आदेश आला तेवढं ते करणार आहे. अहो आता आदेश आलाय आम्हाला लेटरच नाही आताच्या आदेश मध्ये आम्हाला लेटर नव्हतं यांच्यापर्यंत रस्ता आलेला आहे. पंचनाम्याला मीच येणार आहे. मी त्यावेळेस असा उल्लेख करणार आहे की सदरच्या गटामध्ये जायला हा इकडूनच रस्ता उपलब्ध आहे. त्याच्यामुळे हाच रस्ता पुढे जाऊन कंटिन्यू त्यांच्या गटापर्यंत ओपन झाला पाहिजे. बस याच्या पलीकडे काय पाहिजे अजून? याच्यात आता तुम्ही ना एकदा पत्रकार पण आहेत ना, आमचं यायचं जायचं रस्ता आहे, एकदा डिनोट करा त्याच्यात कसं आहे. आणि आम्हाला काय धमकी येतात, आज रोड नांगरून टाकतो, कसं जातो वर पाय घेऊन हा जातो, रोड कसं जातो? झाल्यानंतर पुन्हा बंद करायची त्याची काय तजवीज नाही. रस्त्यावर पुन्हा दाखवा. मॅडम हा रोड झाल्याच्या नंतर आम्हाला यायला रोडच नाही ना आता असं नाही ना, तू हा होऊ द्या ना, तुमचा पण काढणारच ना आपण. अहो हा रोड जर इकडून झाल्यावर मध्ये वावरात आम्हाला येऊन देणार नाही कोणी हा आता हा रोड झाल्यावर वरचे लोक नांगरून टाकणार नांगरून टाकणार. ते त्यांनी म्हणले कालच मॅडम, बोलले, हा. स्पष्ट म्हणले, आता नांगरून ज्या टाकणार पाऊल रोड रस्ता. रोड तो रस्ता कुठून करायचा. जायचं मला पाऊल वाटे आपली यायला मोटरसायकल येतं बघ. हा रस्ता किती किलोमीटर ते करून घेतील ना. इकडे सांगतात ना. म्हणजे एकच गटाचे 5 कोण आहे? आमचे चर घेतला म्हणून म्हटलं. चर घेतला म्हणून म्हणते. त्यांनी सांगावं इथं, आम्ही काय आम्ही जोपर्यंत सर्वे अहो, नंबर ऐक ना. आम्ही काय म्हणतो, तुला चर घेतला म्हणून म्हणलं मी वरचा रस्ता नाही घेतला. त्यांना रस्ता बंद करू नका. नाही करणार. हा. कसं त्यांचा हा रस्ता फायनल हा, लिखी गेले. हा रोड होतो तर सगळ्यांची लिखी घ्या. ऐक, ऐक. मग आमचा गट इकडे. नाही, आमचा गट इकडून आहे, लगेच गट झाला इकडे. आमचा गट इथे आहे, आम्हाला लेटर नाही सगळ्यांची घ्या ना. नाही होत. सगळ्यांची घ्या. त्यांचा सर्वे नंबरचा गट आहे. हा. माय या सातबाऱ्याला 3 नाव आहे, एकालाही नोटीस नाही, हा रोड नाही करायचा. हा, संपला विषय जावा लेटर येईल तेव्हा बघू बघा लेटर येईन जावा येईन. अरे, आणि कायदेशीर मॅडम तुमचे काय आदेश असतील ऐक ते ना, दाखवा, ते काय आम्ही म्हणतात, तिघं ऐक ना, नाव ते जबाबदारी टाकणार. घेतात ना पुढची. आम्ही आहे. अरे दादा, सरपंच आहे इथं. पुढे इकडे. जिवंत उदाहरण ऐकलं. हा साहेब, काय झालं? तुमचं एकट्याचंच गट आहे का तिथं? तुम्ही कशाला बरोबर आहे करायचं हे लिहून घ्यायला लावतो लिहून. त्यांचे लेखक. अहो, कोणचं घेणार ते सगळे शेवट. वावरातून ठेवले आम्ही पावटी जायला. आमचं वावर आहे, रस्ता नाही तो. रस्ता नाही. ह्या माणसाला काय सांगितलंय पुढच्यानी? बोला ना तुम्ही, काय सांगितलं तुम्हाला पुढच्यानी? यायचं नाही म्हटलं इथून. मीच अर्ज केलेला आहे. तुम्हाला 25 तारखेला ग्रामपंचायत सदस्य आप्पा म्हणून म्हणले. तुम्हाला डायरेक्ट तुम्हाला हा, तुम्ही काढले लोकं अडवता का? मी अडवतो. मला काय म्हणता? वास्तू ती बघा ना. रस्ता उलट सगळ्या बोलून गोष्टी ठेवले. त्यांची म्हणणे. त्यांनी तिकडे अडवलेली. त्यांनी फक्त सिंचन पाणी लिहून द्यायला काय द्यायला हरकत आहे? मला काय म्हणतात, ऊस न्यायला, रानबाळीच्या हातीत न्यायला लागतो. तुम्ही पाणी करा. सरपंचाने लिहून द्यावा. माझ्या वावरापाशी ट्रॅक्टर जायला मला रस्ता ठेवला. मला म्हणतात, बघा अर्ज. किती 20 जणांविरुद्ध अर्ध आहे. यांची पण नाव आहे त्याच्यामध्ये. मग लिहून द्या ना. ही जर व्यक्ती असते समजा इथं उपलब्ध असते तर आपण त्यांना येतीच नाही ते त्याला माहिती आहे आपलं जागा म्हणतात, आम्हाला गरजच नाही मॅडम. मग मला काय बोलता तुम्ही? मी रस्ता उलट ठेवलाय. त्यांनी याच्या आधी आमच्या दबाव आणलाय.
कोण अर्जदार होते, बांगर अर्जदार होते. तर बांगरने इकून रस्ता मागितला होता आळकुटी रोडनी. तो मुलमुले डायरेक्ट बोलला त्यांना तर तुम्हाला जर कळस रोड कोणी यायला रस्ता तुम्हाला इकडे काय गरज आहे. आणि ते काय आज जर हा रस्ता खुला झाला तर तिकडला रस्ता आता हे आलकुटीला राहिलेत की त्या रस्त्याला राहिलेत आम्ही- कशी आमच्या येतात घराचं तुम्ही काय बघा ना आलकुटी मोटरसायकल वरतून कशी येतात यांचं त्याची घर माहिती जसं करा कळस ना. रोडला आहे ना तसं आमचं आळकुटी नाही, अरे आहेच ना येणार की मग म्हणून तर सांगतो तुम्ही सरपंच सर्कलने लिहून द्या त्याला पण प्रॉब्लेम नाही. ऐक ना माझं काय म्हणणं आहे ह्या सर्वे नंबर आम्ही लिहून द्यायला जबाबदार तिथपर्यंत आम्ही लिहून द्यायला पुढचा अर्ज केलेला आहे. केलेला आहे. ऐक ना आश्वासन द्या ना तुम्ही सरपंच पुढचा मार्ग तुम्ही काय देऊ? जे अर्ज व्यक्ती केलेला मी बोलले. आहे. समजा किती तारखेला केलं तुम्ही आता अर्ज किती तारखेला आहे? एवढे नाही ठेवला हो. अहो ते वरच्या ते मुलमुलीच्या लोकांनी ना हे पावलवाट नाही आमचा रस्ता आहे. मॅडमची झाली बदली काय करायचं आतापर्यंत झाले तुम्ही स्वतः अर्जदार आहे रोडचे आतापर्यंत किती अधिकारी चेंज झाले हे सांगा. ते आहेच ना तो तुम्हाला 100% नोटीस देणार. असतं तर मी आलोच नसते. आता शेळके साहेब मला म्हणले होते तू इतर दे मला करून पुढची जबाबदारी मी घेतो. झाली शेळके साहेबाची बदली आले शिरसाट साहेब. आता मी कोणच्याकडे जायचं मी त्यांना सांगायचं का शेळके साहेब असं म्हणले होते तोंडी कुठं चालतं का. लेखी द्या ना काहीतरी. आम्ही म्हणू शकतो मागचे जे सर्कल अधिकारी होते त्यांनी अशी लेखी दिली होती का ते असा पंचनामा करणार म्हणून म्हणजे आम्हाला पुढच्या सर्कल अधिकाऱ्यांना दाखवता येईल. राहिले ते तर चांगलं जे आमचा रस्ता होईल. तुमच्या म्हणण्याप्रमाणे सर्व अहो, राहिले. पानं रस्ता खुला करा पानंद म्हणून घ्या अर्ज तुम्ही. पण होता. पानंद गुला करा आमचं काय तसा म्हणणं अर्ज आहे. होता शेवट माझा. करा अतिउत्तम रस्ता तुम्ही पर्याय. त्यांचा करा पण कळस रोड ते अळकुटी रोड करा. नाही नाही पानंद पानं- वैयक्तिक सोय नका करू सगळ्यांची सोय करा. सगळे तयार व्हायला पाहिजे. मी तर म्हणत नाही, तुम्ही सगळे या त्यावेळेस कोण आले नाही. आमचे गेले आम्हाला काही खबर नाही. तीन ठिकाणी चिरलंय राव आम्ही. तीन ठिकाणी 6 फुटाचे रस्ते जर आम्ही पाऊल वाटून यायचं का. यांची जमीन नाही का असं काय करतात. रस्त्याला हे बघा याच्यात रस्त्याला कोणाचाही विरोध नाही. तो रस्ता खुला रस्ता करून झाला द्या. पाहिजे. मग आज रोजी 6 फूट जाते ना 8 फूट देतो. आम्ही वावर द्यायला तयार आहे. पाळा एवढंच म्हणे बाकी पडीचा काय नाही नाही. विषय आम्हाला फक्त लिखी मग आता द्या का तुम्ही बा, जर हा आम्हाला रोड- जर असं नाही, नाही. एवढं तुमच्या म्हणण्याप्रमाणे आम्हाला हा वागू रोड शकतो. कळस रोड नाही, त्या नाही, आळकुटी रोड सर्व द्या. नंबर बांधणी घ्या म्हणून तुम्ही सांगितलं. अहो, ते लोक ऐकत नाहीत, आपण काय करणार आता? अहो, हे तुम्ही कसे म्हणता, यांनी 100 तिकडून अर्ज वर्षापूर्वी केलाय, त्यांना 100 उत्तरं काय आले ते वर्षापूर्वी विचारा इथं. आज मग 12 आम्हाला फुटाचा रस्ता होता, आज पाऊल वाट मग आम्ही त्यांच्याशी भांडत बसायचं का. मग आज आम्ही आमचं देतोय ना काहीतरी. आमची सोय झाली पाहिजे. आमची सोय झाली पाहिजे. आता पुढं तुम्ही अर्ज केला ते त्याप्रमाणे- direct इकडनं फायदाच होता ना. आम्ही इथं घालू काय? आमचा होऊन द्या प्लस जनतेचा फायदा होऊन द्या. तिथपर्यंत झालं मग आम्ही उडी मारायची का हनुमानासारखी मध्ये. आज रोजी 7/12 त्यांच्या नावे आहे ना आपण नाही बोलू शकत ना मॅडम. आज हे जसे म्हणले यांनी चर आणला म्हणून मी माझ्या वावरात चर हाणला. सर कुठे आणलाय नाही हाणलं सांगण्याचा उद्देश ज्यांना मारा. उद्या मारू शकतात. नाही नाही बरं बरं हे विषय आपल्या एकच आहे. आपल्या लेटर नाही. तू शांत बस. आपले नाव येत आपल्या लेटर नाही. रोड होत नाही. ते म्हणले का ते ऑफिस जायचं आपल्या तिघांचे नाव लिहून दे तिकडे जाऊ आपण कुठे जायचं विषय संपला. काय आपला हाजा करायचं काम तेव्हा हे माहिती सगळ्यांना पोहोचले. मग कुठं पोहोचले आपलं का आपल्या हे तुम्हाला तहसीलदारांनी अंधारात ठेवलं. तहसीलदारांनी का अंधारात ठेवलं त्याचं कारण सांगा ना. हा, पत्रकार साहेबांना माझी ही विनंती आहे. 7/12 जेवढे नाव आहेत त्यांना नोटीस पोहोचले असं यांचं म्हणणं आहे. हे अर्जदार आहेत रस्त्याचे आणि यांनी पोच द्यावी मला की किती जणांना नोटीस पाठवले. द्या पोच. सरपंच अर्ज केल्यावर अर्जात होते जेवढे नाव तेवढे मी दिलेली आहे तिला. आमची नाव तुम्ही दाखवली मला तुझं नाव आहे ते. नाही नोटीस तहसील कार्यालयाकडून येते ना. आता जरी स्थळ ते त्यांच्या सोनावणे झाल्याच ना त्यावेळेस हा. नव्हतीच ना नोटीस. नोटीसच नाही आलं. अर्जातच नाव नाही का नाही. तहसील कार्यालयात यांच्या का आता हे तिघांची नाव आहे का काढले नाव आमची. आणि ते काय आहे, बहिणीचे भावाचे असे कोण नाते मी म्हणतो बहिणीच्या अजून नाही तर आमच्या सावत्र बहिणीच्या अजून नाव आहे 7/12 पळसकरांचीच आहे. जमीन पळसकरांचीच. आता हे बहिणीचे किंवा असं कसं चुलत्याचे म्हणता असे मग? 7/12 खोमणी नाही पळसकरांची जमीन कसं काय म्हणता तुम्ही. होमने मी माझे तुमची ते जमीन मी म्हणू शकतो का ती माझी आहे? मग आता शेजारची मी नाही कुठून म्हणू जायचं मला हे सांगा. कुठून जायचं आम्ही आम्ही कुठून यायचं ते सांगा. आम्हाला कुठून यायचं ते सांगा. अळकुटी रोड पर्यंत रस्ता करा नाही तर लिहून द्या राहिलेला त्यांचं म्हणणं बरोबर. तुम्ही म्हणले ना पानंद रस्ता करा नाही तर सर्वे नंबर करा. इथून तिथून पानंद करा नाही तर सर्वे नंबर करा. आम्ही तयार आहे चला. तिकडं पुढे मी अर्जच केला नाही. मग का नाही केला? तुम्ही तुमच्या पुरता केला. आम्हाला कसं काय तुमच्या पुरता तुमचं वागलं संपलं. बाकीचे मिळले पाहिजे. आम्हाला हे करा आता काय हे म्हणणार ते अडवणार करणार काय तुम्ही नाही ना उपयोग नाही. मग नाही मग म्हणून तुम्हाला मागापासून तेच सांगतो आतापर्यंत आपल्या- बडो दादा आमचं म्हणणं तुम्हाला कळालंय काय? अहो, आम्हाला कळालंय. आम्हाला रस्त्याला अडवणूक करायची नाही. आम्हाला जो त्रास होतो तो सगळ्यांना त्रास होतो. मला नोटीस पाहिजे होती हे रितसर आम्हाला मान्य आहे. हा, मान्य आहे. हा.
बरं आता एक काम बरं करा ते नोटीसचं जाऊ द्या. ऐका ऐका आज रोजी पुढे माणसं काय म्हणतात आपल्या समोर हे तुम्ही अनुभव नाही नाही हे द्यायला तयार आहे ना तुम्हाला तुम्ही आता माता लिहून द्या भामाचा ट्रॅक्टर गेला पाहिजे तुम्हाला इथं ऊस नाही केला मी वाटेनी त्या रोडने मला ट्रॅक्टर ऊस आमच्या पुढे 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 आम्ही जाणार पुढे याच्या वावरामध्ये मी अर्ध ऊस केला ना, आमच्या तिथे मोकळं आहे. रोडला निघला पाहिजे आमच्या मोकळं आहे. आमचा रस्ता मोकळा आहे का नाही पुढं म्हणजे आम्ही काय गाडी रस्ता ठेवलाय का नाही आज मी इथं ऊस केला वाटेल तो ऊस मला निघा रोड पाहिजे आमच्या तिथे रस्ता चालू नाही का तुमचं चालू आहे बाबा पुढचे येऊ देते का त्याला आपल्याला मी काय जाणार मग होते बस सगळं जेव्हा प्रत्येकाला गरज लागेल ना तेव्हा तेवढं होईल सगळं आपण मारायला तुम्ही वर्ग मग तुम्ही वर्ग ना आम्ही कुठं यायचो मग सगळ्यात प्लस पण मला लेटरच नाही हा सगळ्यात पहिलं आम्ही पुढे सुद्धा येणार त्यांना स्वतःच्या वैयक्तिक वर्ग आम्ही लिहून देतो ना. नाही नाही वरून घेऊन टाकू त्यांना घ्यायचे तर माझ्या प्लॉट पर्यंत मी माझ्या प्लॉट मध्ये घालून नाही त्यांना 26 पाणी आहे. ब्लॉट बंद तुझ्यापासून इकडे 6 फूट घेऊ आणि पुढे चालू घेऊ अहो पण ते म्हणतात येत ना त्यांचा रस्ता होईपर्यंत तुम्हाला जाऊन येऊन लिहून देणार देतो आहेत मॅडम ते. मी लिहून देतो लगेच. आमची स्थळ पाणी होऊ द्या काय अडचणी आली त्याला जबाबदार आम्ही पुढं बरं मला काय काय म्हणायचं दादा, यांना आमचं काय जायला यायला तुमच्यासाठी आम्ही थांबतो यांना जायला यायला जाऊ द्या हा जाऊ द्या ना बिंदास बिंदास लिहून देतो वर्षभर जाऊन येऊन देतोय आज महिन्यासाठी मी आडवाना येणार काय हरकत आहे? हरकत म्हणजे आता हे असंच चाललेलं सगळ्यांचं आहे म्हणणं जे आहे ना त्यांनी आहे ना, ते इथून तिथपर्यंत तो रोड झाला पाहिजे हे म्हणणं सगळ्यांचं योग्य आहे ते. आम्हाला तेवढंच आपण पाहिजे. कसं उगाच म्हणायचं का हे- नोटिसांचा याची विषय नाही आडवणूक नोटिसावाले गप बसतील फक्त ते हो ना, नोटीसचा विषय संपला पुढं मॅडम. होईल का नाही पुढच्यांची उत्तर तुम्ही तोंडाने ऐकली तिथं काय आहे. येणार आहे सगळं स्थळ पाहिजे येणार आपण जाऊ दे चला कार्यकारिणी नोटीस नाही येत बरं नजर चुकीने होतं इकडे तिकडे जाऊ त्याच्यातही बाजू नाही. 50 नाव आहे त्याच्यामध्ये 50 जणांना कळलं पाहिजे ना आता सगळ्यांचं घेतलेलं आहे, आता 50 जणांना तुमचं राहिलं कळलं असेल. आपलं गेलं अहो उद्या एखादा कडचा म्हणून तुला पैसे आले तो दिलं आज बोलणार आहे या बघा ऐका तुम्ही पण त्यांचं म्हणणं आहे ना की ते पुढपर्यंत तर तुम्हाला ते अडवणार नाहीत नाही अडवणार नाही अडवणार हा? आता तुम्ही यांच्या समोर तुम्ही सांगताय लिहून नाही मला लिहायची गरजच नाही तुमची तुम्ही जाणार आहे मी जाणार नाही लिहून घ्यायला. अरे आज आम्ही आलो आज मला कळालं कोणचं वावर कुठे आहे. आज मला माहित नव्हतं वर कोण आहे खाली त्यांना जाऊन येऊ द्या ते पण फार ते पळाले. काय म्हणजे ते असं इथं नाही, नोकरी करणार, त्यांनी त्यांची आधी उद्या जाणून येणार घेतलं नाही. पाहिजे. आतापर्यंत त्यांच्या नाव 100 आहे त्याच्यात त्यांनी वकिलाकडून राहिला असेल ते बाकीचे आहे नाही मला ते नाव द्यायला काही हरकत उद्या नाही तुमचा रस्ता पण त्यांना अडवू नका कोणाला सर्वे नंबर वरून जाण्याचा अधिकार हा ठेवा रस्ता आहे. तेवढं तुम्ही करू नका थांबतो तुमच्यासाठी आम्ही होऊ द्या महिन्याभरात करून घ्या ते ठीक आहे चल हो हो बेलेला तुमचं होऊ दे ना आता हे आल्यावर पाहायला येतील ना, अगोदर कसं येतील ते पाहायला ना. मी काय म्हणतो तुमच्या वणीत काहीतरी त्यांच्या हातात पेपर पाहिजे ना. तिथपर्यंत करा अर्धा नाही ना करणार अर्धा कसा करणार त्यांचं तिकडे ऑलरेडी गटर काढलेलं आहे त्यांनी ते करा ते काय तिकडून आपण अर्धा कसा करणार ना हे असं आहे ना तिकडे पाहिजे ना ते मालक तयार होतात तर करून घ्या तुमच्या सामाजिकपणे त्यांचा काही त्यांचा संबंध नाही ज्यांनी मोजणी घेतली तुम्ही करून देता तर करून घ्या ना काय अडचण नाही. नाही नाही आपल्याला पुढे करून घ्यायचं का नाही चला चला जे ठरलं सावळे. ते आपण चला चला आमचं काय म्हणणं आहे, आम्ही अर्धा भाग देणार आहे आम्ही हा, तयार मग आहे. ते- ते- करा ती गाडी तेवढं. नाही ना त्याची. अर्धा आम्ही द्यायला तयार आहे पण फक्त शेवटच्या सगळ्यांचं भाग्य करा शेवटपर्यंत मागा आता. हो, मागणी केली ना मॅडमनी सहकार्य माया अधिकारात आहे का ती शेवट मॅडमनी साबळे ते जसं म्हणते तसे बाकीच्यांना गरज आहेच ना पुढं. मग ते त्या- तुम्ही काय एकटे वय तीन वेळा अर्ज दिले त्यासाठी 3 वेळा अजून त्यांनी चौकशी नाही केली. काय कारण आहे बाकीच्यांना होऊ द्या ना एकदाच ते. काय अर्धवट करून ठेवायचं आपण ह्या फायदा लोकांना होईल पण आम्ही कुठं नाही म्हणतो. होऊ द्या ना जरा. मी काय म्हणतो, 2 महिने आमच्याकडून कोरलं तुम्ही काय करायचं काय राहू द्या. एवढ्या वेळ इथं आणायचं एवढे पैसे मग घालवायचे तेच ना आता यांचं 100 नाव होती ते त्यांचं मला वाटलं खोमण्यात जमीन नाही त्यामुळे हे केलेलं आहे ते आणि एक कोंबडीचं गेले ते तेव्हा ते नाही आले तेव्हा. एवढे दिवस चालले यादी पाहिली यादी नाव दिसलं होतं, लेटर आता आहे ना, जमीन नाही. करून घ्या मला. राहते म्हणले होते. जमीन असल्याशिवाय मॅडमला सांगा. हो साबळे 6 फूट इकडून करून घ्या आपला
जायापुरता नाही, नाही. अर्धावर नाही राहणार. ते म्हणतात शेवटच्या वर्षावर आम्ही नाही करू. सगळा निर्णय लागू द्या तेव्हा. आता नाही शेवट लागू द्या. तुम्हाला इकडून येता येते पुण्याला जावं नाही का तेव्हा हे आपला इथे ऊस आहे काढायचं बंद राहणार आहे काय करायचं त्याचं? पुढं ऊस आहे पण शासनाने चल, दाखव तुम्हाला. होऊ द्या ना वयाचं काय म्हणणं नाही म्हणणे वावर माझं आहे. शेवट पाहिजे. आपण काय उतरायचं नाही